विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आजच SSC GD ची जाहिरात प्रकाशित झालेली आहे। 26,146 पदांची ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ज्या माध्यमातून आपण केंद्र सरकारच्या पोलीस दलामध्ये भरती होऊ शकतो। आज ही संपूर्ण जाहिरात आपण समजून घेणार आहोत। काय आहे ही जाहिरात आपण थोडक्यात समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, SSC GD च्या अनुषंगाने आपण एक सिंगम बॅच सुद्धा 27 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे आणि या बॅच वरती महाराष्ट्र पोलीस भरतीची रेकॉर्डेड बॅच ही फ्री असणार आहे। 999 रुपये फक्त या सिंगम बॅचची आपली फी आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 24 नोव्हेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत असणार आहे आणि आपली परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी आणि मार्च मध्ये या दरम्यान कधीही होऊ शकते। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता जागा बघूया आपण कशा आहेत त्या। तर बघा या ठिकाणी BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF या संवर्गातील एकूण 26,146 जागा 26,146 जागांची ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ज्याला आपण SSC GD म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, यात लक्षात घ्या, यामध्ये मेल आणि फिमेल या दोन्ही संवर्गासाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत। लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जर पुरुषांचा विचार केला तर टोटल जागा या ठिकाणी आहेत 23,347 आणि महिला उमेदवारांचा विचार केला तर त्या जागा आहेत 2,799। अशा टोटल जागा आहेत 26,146 आणि मग प्रत्येक संवर्गानुसार जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता एक आणखी नोटिफिकेशन दाखवतो मागच्या वर्षीचं। मागच्या वर्षी जागा होत्या 24,000, पण जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा त्या जागांची संख्या झाली 50,000 जवळपास। बघा या ठिकाणी आहे, बघा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा त्या जागा झाल्या 49,590। आता हे तुम्हाला मी का दाखवलं, कारण या SSC GD च्या जागा या वाढतात जेव्हा निकाल लागतो त्यावेळेस। आता जरी जागा 26,000च्या आसपास असल्या तरी त्या जवळपास 50,000च्या दरम्यान जाऊ शकतात। त्यामुळे आपण आशा पकडूया की ह्या जागा वाढतील। विद्यार्थी मित्रांनो, आता ही परीक्षा कोण देऊ शकतं, तर जो विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण आहे असा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो। आता यासाठी वयोमर्यादा किती आहे? ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 23 ही वयोमर्यादा आहे आणि जर आपण SC ST चा विचार केला तर 5 वर्षांची सूट आहे। म्हणजे SC ST चा उमेदवार 28 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो आणि OBC मधला उमेदवार वयाच्या 26 वर्षापर्यंत म्हणजे त्याला 3 वर्षाची सूट आहे, देऊ शकतो। एक सर्व्हिसमॅन, तुमची जेवढी सशस्त्र दलामध्ये सेवा झालेली आहे त्या व्यतिरिक्त 3 वर्षाची तुम्हाला या ठिकाणी सूट असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीनं फी किती आहे, तर आपल्याला फक्त 100 रुपये फी भरायची आहे। आणि या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही जर महिला असाल, तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल किंवा तुम्ही SC ST प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला फी लागणार नाही, हे लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, यासाठी भारतामध्ये अनेक सेंटर्स आहेत। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी आपल्याला दिसतंय की वेस्टर्न रिजन जे आहे त्याच्यामध्ये दादरा नगर हवेली, दमन दीव आणि गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या परीक्षांचं सेंटर असणार आहे, हे लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आता नेमकी ही परीक्षा कशी होणार आहे, तर कम्प्युटर बेस एक्झाम आहे। 80 प्रश्न टोटल असतील आणि 2 मार्कांसाठी 1 प्रश्न असणार आहे। मग या 80 प्रश्नांचं जे विभाजन आहे हे 4 प्रकारे केलं जाणार आहे। पहिले 20 प्रश्न जे असणार आहेत ते जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, अर्थात ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो, त्याचे हे 20 प्रश्न असणार आहेत। त्यानंतर पुढचे 20 प्रश्न हे जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेसचे असणार आहे, अर्थात सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडीचे 20 प्रश्न असणार आहेत। गणिताचे 20 प्रश्न असणार आहेत आणि इंग्लिश किंवा हिंदी याचे 20 प्रश्न असणार आहेत। एक प्रश्न 2 मार्काला, अशा प्रकारे 80 प्रश्न 160 मार्कांसाठी असणार आहेत आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे 1 तास, हे लक्षात घ्या। आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू आहे। 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे। 4 उत्तरं चुकल्यानंतर तुमचे एका बरोबर प्रश्नाचे मार्क हे वजा होतील, हे लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पाहतोय की या अगोदर हा SSC GD चा पेपर फक्त हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हायचा, पण या वर्षीपासून हिंदी आणि इंग्लिश बरोबरच
13 प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा हा पेपर होणार आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी हा पेपर मराठीमध्ये सुद्धा आपल्याला देता येणार आहे। हे लक्षात घ्या, मराठीमध्ये सुद्धा हा पेपर आपल्याला देता येणार आहे, या ठिकाणी स्पष्टपणे याचा उल्लेख आहे, लक्षात घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता पेपर झाल्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आपली घेतली जाणार आहे। मग त्यामध्ये नेमकं काय काय क्रायटेरिया आहे बघून घ्या। आपल्याला फिजिकलमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला 5 किलोमीटर रनिंग करायची आहे 24 मिनिटांमध्ये। आपण जर पुरुष उमेदवार असाल तर 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये, आणि आपण जर महिला उमेदवार असाल तर आपल्याला 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे। हे लक्षात घ्या, फक्त एवढाच क्रायटेरिया आहे। आता हा क्रायटेरिया आहे लडाखसाठी, त्याची आपल्याला गरज नाही, आपल्याला त्याची गरज आहे त्याची माहिती आपण घेतली। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हाईटचं बघा काय क्रायटेरिया आहे। हाईटचा क्रायटेरिया पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटरचा आहे आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटरचा आहे, पण हे जनरलमध्ये आहे, सूट कोणाला आहे ते लक्षात घ्या। आता या ठिकाणी महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील मुलांना हाईटचा जो क्रायटेरिया आहे हा 165 सेंटीमीटर आहे आणि मुलींसाठी 155 सेंटीमीटर आहे, 165 आणि 155। आणि त्याच पद्धतीनं मग ST मध्ये तुम्ही असाल तर 162.5 सेंटीमीटर पुरुषांसाठी, 150 सेंटीमीटर महिलांसाठी। तुम्ही त्याच पद्धतीनं, आता हे आपण जाणून घेतलं ST आणि महाराष्ट्रातील मुलांसाठी। आता पुढे जाऊया आपण। आता एक आणखी क्रायटेरिया आपल्याला पूर्ण करावा लागतो पुरुष उमेदवारांना, तो म्हणजे चेस्ट, छातीचा। तर तुमची जी छाती आहे ही छाती 80 सेंटीमीटर पाहिजे न फुगवता, आणि फुगवून ती 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, ठीक आहे, म्हणजे ती 85 झाली पाहिजे। एवढा फक्त एक क्रायटेरिया आहे पुरुष उमेदवारांसाठी। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मग यामध्ये सुद्धा रिलॅक्सेशन आहे छातीमध्ये। तुम्ही जर ST कॅटेगरीमध्ये असाल तर मग न फुगवता 76 आणि फुगवून ती 5 सेंटीमीटरने वाढली पाहिजे, ठीक आहे। त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे बघूया। पासिंग म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला एकूण मार्कांच्या 30% मार्क घेणं गरजेचं आहे, तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर। OBC EWS मध्ये असाल तर 25% आणि बाकी कॅटेगरीमध्ये असाल तर 20% मार्क घेणं गरजेचं आहे। तुमच्याकडे जर NCCचं सर्टिफिकेट असेल तर मग विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमच्याकडे NCCचं C सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला एकूण मार्कांच्या 5% मार्क हे एक्स्ट्रा मिळणार आहे, बोनसमध्ये मिळणार आहेत। तुमच्याकडे जर NCCचं B सर्टिफिकेट असेल तर 3% मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत एक्स्ट्रा, आणि तुमच्याकडे जर A सर्टिफिकेट असेल तर 2% एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पे स्केल किती आहे? 21,700 ते 69,100। अर्थात आपण ढोबळमानाने बोलायचं झालं तर सुरुवातीलाच तुम्हाला एक 35 ते 40 हजाराची नोकरी ही सुरुवातीलाच पेमेंट तुमचा हा चालू होतो। त्या व्यतिरिक्त ज्या इतर भत्ते आणि देय असतात तेही तुम्हाला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, एक खूप चांगली संधी ही महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी आहे, कारण पेपर आपल्याला मराठीमधून सुद्धा देता येणार आहे। आणि केंद्र सरकारचे जे वेगवेगळे पोलीस फोर्सेस आहे यामध्ये नोकरी करण्याची आपल्याला खूप चांगली संधी आहे। या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। या अनुषंगानं SSC GDची आपली एक सिंगम बॅच आपण 27 नोव्हेंबरपासून सुरू करत आहोत। या बॅचची फीस फक्त 999 रुपये आहे, आणि ही बॅच जर आपण घेतली तर या बॅचवरती आपल्याला पोलीस भरतीची रेकॉर्डेड बॅच ही फ्रीमध्ये मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातून सिलेक्शन झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे टाका। या संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला सगळी मदत केली जाईल, आणि या अनुषंगानं आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती वेळोवेळी माहिती तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून येतच राहील। विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण बॅचबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर 8888 99 61 16 या नंबरला आपण नक्कीच फोन करा, किंवा 8888 25 61 17 या नंबरला आपण फोन करा। विद्यार्थी मित्रांनो, SSC GDच्या माध्यमातून भरती होण्याची खूप चांगली संधी आहे। या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे। खूप चांगला अभ्यास करा, आणि आपलं जे स्वप्न आहे आपल्या अंगावरती खाकी वर्दी चढवण्याचं ते नक्कीच पूर्ण करा। हे स्वप्न तुमचं पूर्ण हो यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। आजचा व्हिडिओ थांबवतो। खूप खूप धन्यवाद।